रामकृष्ण हरी मित्रांनो आणि तुमचा लाडका पप्या. आणि आपण आलेलो आहे मित्रांनो इथं भंडाऱ्यावरती. आणि आपली इथं काही गाडी आज काय खाली होत नाही, म्हणून म्हटलं चला आपण एक तुकाराम महाराजांचं मस्तपैकी दर्शन घेऊन येऊया. आणि आमचे मित्रमंडळी सगळे चाललेले आहेत मस्तपैकी तुकाराम महाराजांचं दर्शन घेण्यासाठी. चला तर. पाहू शकता एवढं भारी असं एक मंदिराचं काम चालू आहे. आणि एवढं कोरीव काम आहे ना, तुम्हाला काय सांगायचं, एवढं भारी वाटतंय ना. आणि खूपच भव्य दिव्य असं मंदिर आपलं बनतंय तुकाराम महाराजांचं. चला तर मित्रांनो तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो. अभंगाचे पान तुकाराम तुकाराम, सगळ्याचा पाया चालण्याचे पाया, सगळ्याचा पाया. फायनली मित्रांनो आपण आलेलो आहे मस्तपैकी इथं वरती मित्रांनो. आणि पाहू शकता एकदम एवढं भारी वाटतंय ना, काय सांगायचं. आणि एवढी भारी हवा चालते ना, आणि खरंच एकदम आनंदीमय वाटतं एकदम, म्हणजे खूपच भारी. आणि मंदिराचं वगैरे काम वगैरे चालू आहे मित्रांनो, पाहू शकताय. आकाशी झेप घेरे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा, सोडी सोन्याचा पिंजरा. तुझ भवती वैभव माया, फळ रसाळ मिळते खाया. तुझ मंडळी आणि मस्त की तुम्हाला सांगू तर आपण इथं भंडारा डोंगरावरती आलेलो आहे मित्रांनो. आणि मस्त माऊलींचं दर्शन वगैरे झालं. आणि खरंच म्हणजे एकदम भारी वाटते तुम्हाला सांगतो. आणि ते तुम्हाला सांगतो एवढं भारी वातावरण आहे ना, एवढं भारी एकदम मस्त हवा वगैरे एवढी भारी चालते ना मित्रांनो. आणि पाऊस शकतो एकदम चाकणं एवढं, म्हणजे तुम्हाला असं वाटतं ट्रॉफिकवालं आणि हे सगळं असं म्हणजे छोटं वाटतं एकदम. पण खरंच मित्रांनो वरती आल्यावरती खरंच हे चाकण आहे. आणि पाहू शकता एकदम म्हणजे भरपूरच मोठं चाकण आहे मित्रांनो. आणि आमचे गोटू दादा आणि आम्ही मस्त की आले, दर्शन वगैरे घेतले मित्रांनो. आणि आता आम्हाला आमच्या बकुळाकडं आणि आमच्या गाडीकडं आम्हाला जायचं आहे मित्रांनो. आणि मस्त की म्हणलं जरा त्यामुळे आज गाडी उभी राहिली म्हणून काय वाटलं नाही मित्रांनो. पण आज एक जरा म्हणजे एक देवाचं वगैरे दर्शन घेतलं म्हणून जरा म्हणजे एक माऊलीला भेटून आलो. खूप छान वाटतंय. आणि माऊली कसं काय तुमचं दर्शन वगैरे कसं काय झालं तुम्ही? एकदम मस्त आणि एकदम भारी झालं. आणि कसं वरती येऊन कसं वाटतंय, कसं एकदम मस्त. माऊली कसं काय तुम्हाला कसं वाटतंय? एकदम मस्त वाटते. खाली जावं असं वाटतच नाही, एकदम वरच बसावं वाटतं. कारण खाली जावं वाटत नाही, म्हणजे विषय असं झाला मित्रांनो, इथून काय रिक्षा नाही आम्हाला जायला. आणि आता पायी जायचंय. आणि जवळजवळ भरपूरच लांब आहे पायी खाली जायला. चला आता मग काय मित्रांनो आपण आलो डायरेक्ट भंडारा रेस्टॉरंटला. कारण सगळ्यांना भरपूर भूक लागली होती. कारण सगळे पायी वगैरे चालून खूप दमले होते. म्हणून म्हटलं चला जेवण वगैरे करूया. आणि जेवण आलं तर मित्रांनो, आणि तुम्हाला सांगतो सगळ्यांचे चेहरे असे सुकले होते. पण जेवण आल्या मित्रांनो एकदम कसे खुललेत बघा. आम्ही तर जेवण करतो मित्रांनो. आणि तुम्ही काय करता, तुम्ही लाईक फॉलो करून टाका तेवढं.